नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत जोडले गेलेत। आपण त्यांच्याशी आधी बातचीत करूया। रविकांतजी, खरं तर शेतकऱ्यांना मुंबईत यावं लागतं, मंत्रालयापर्यंत पोहोचावं लागतं, मंत्रालयाच्या गेटवर धान्य ओतून आपला निषेध व्यक्त करावा लागतो। काय म्हणायचं या सगळ्या परिस्थितीला? राज्य कुणीकडे चाललंय? कोणाला दोष द्यायचा? ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। आम्ही सातत्याने अनेक दिवसांपासून सांगतोय की सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे। आणि आज शेतकरी मंत्रालयाच्या दारात जाऊन जर सोयाबीन फेकत असेल तर सरकारला थोडी तरी वाटली पाहिजे। आज सोयाबीन 48 ते 47 रुपयाने विकले जाते आणि आम्हाला सोयाबीनचा उत्पादन खर्च 7-7.5 हजाराचा आहे। आम्ही जगायचं कसं शेतकऱ्यांनी? जसा लोकसभेमध्ये शेतकऱ्यांनी यांना झटका दिला तरीच पण या सरकारचं डोकं ठिकाणावर येत नसेल तर विधानसभेचे शेतकरी तसंच करतील ना। अरे आमचं जगणं तुम्ही शेतकऱ्यांचं मान्य करणार आहे की नाही करणार आहे? आम्ही सातत्यानं म्हणतो आहे की सोयाबीन पासून निघणारी जी डीओसी आहे ती निर्यात करा। 3 वर्षापूर्वी डीओसी निर्यात केली होती तर बरोबर सोयाबीन 8-9 हजारापर्यंत गेलं होतं। मग कुणाच्या दबावाखाली सरकार काम करत आहे? राज्य सरकारला आम्ही सांगितलं होतं की तुम्ही अमित शहा साहेबांकडे जा आणि त्यांच्याकडून डीओसी निर्यातीचा निर्णय करून घ्या। आणि तेलावरचं आयात शुल्क वाढवल्यामुळे फक्त 200 रुपये वाढले। किमान 6 ते 7 हजारापर्यंत सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्यावर, किती शेतकऱ्यांचे बळी गेल्यावर सरकारचं डोकं ठिकाणावर येणार आहे असा सवाल आमच्या मनामध्ये येतो आहे। सरकारनं अजूनही चिंतन करावं आणि तातडीनं सोयाबीन कापूस उत्पादकांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे। बरं रविकांतजी, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। मात्र हे जे आंदोलक शेतकरी मंत्रालयाच्या गेटवर पोहोचलेत, शेतकरी नेते राजू शेट्टी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत। आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करूया। रविकांत तुपकर, तुम्ही सुद्धा आमच्यासोबत जोडलेलेच राहा। राजू शेट्टी जे शेतकरी नेते आहेत ते सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राजू शेट्टीजी, खरं तर आपण दृश्य पाहतोय, मंत्रालयाच्या गेटवर शेतकरी पोहोचतायत, तिथे आपलं धान्य ओततायत। बळीराजा आपलं धान्य घेऊन मंत्रालयाच्या गेटवर पोहोचतोय आणि रस्त्यावर त्याला ते धान्य ओतावं लागतंय। कोणाला दोष द्यायचा या परिस्थितीसाठी? दोष देईन मी, कारण ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला केवळ आणि केवळ केंद्र सरकार आणि केंद्र सरकारचं धोरण जबाबदार आहे। त्याचं कारण असं आहे की केंद्र सरकारनं या सोयाबीनचा हमीभाव 4,892 रुपये जाहीर केलेला आहे, पण प्रत्यक्षात शेतकरी सोयाबीन 4,000च्या आसपास विकायला लागलेला आहे। आणि हे कशामुळे झालं तर गेल्या वर्षभरामध्ये सातत्यानं पाम तेल जे आयात झालं त्याच्यावरचं आयात शुल्क कमी केलं गेलं, त्याचबरोबर डिओसी आयात केली गेली आणि मग सोयाबीन पासून तयार होणारे डिओसी असेल, पाम तेल, खाद्यतेल असेल, याच्या जर किमती कमी झाल्या तर सोयाबीनच्या किमती आपोआपच कमी होणार आणि त्यामुळे 9,000 वर सोयाबीन विकला 2 वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी। तर 9,000ची किंमत जर 4,000 म्हणजे एका क्विंटलला 5,000 रुपये जर का भाव कमी होत असेल तर शेतकऱ्यांनी काय करावं? बरोबर, यात दोष शेतकऱ्याचा काय आहे? बाजारभाव 9,000 होता, तो 4,000 पर्यंत खाली आला। अगदी विदर्भामध्ये सुद्धा विचार केला तरी कमीत कमी एकरी 5 क्विंटल तरी सोयाबीनचं उत्पादन येतं, म्हणजे एकरी 25,000 रुपये नुकसान शेतकऱ्यांचं जर होत असेल आणि केवळ सरकारच्या धोरणामुळे होत असेल तर मग शेतकऱ्यांनी आंदोलन का करू नये? त्यामुळे ही सर्वस्वी चूक किंवा सरकारचीच आहे। शेतकरी सरकारच्या धोरणाचा बळी ठरतायत, आत्महत्यांचा टक्का वाढतोय, त्या सगळ्याला जबाबदार सरकार आहे। आणि म्हणून केंद्र सरकारच्या या अशा प्रकारच्या धोरणामुळेच आज शेतकरी देशदोडीला लागलेला आहे। बरं, खरं तर हे सगळी परिस्थिती आपण पाहतोय, तुम्ही म्हणताय सरकार जबाबदार आहे, शेतकऱ्यांची निश्चितच चूक नाहीये। राजू शेट्टीजी, तुम्हालाही थोडंसं थांबवतो। आपल्यासोबत अनिल बोंडेजी माजी कृषी मंत्री आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। अनिल बोंडेजी, ही सगळी परिस्थिती आता तुमच्यापर्यंत पोहोचलेली असेल, पुन्हा पुन्हा तेच सांगायचं नाही, मात्र मंत्रालयाच्या गेटवर शेतकऱ्यांना आपलं धान्य ओतावं लागतंय। कोणाला दोष द्यायचा? कोणाची चूक आहे यामध्ये? महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्ष द्यायचं आहे की सोयाबीन आता निघायला लागलेलं आहे आणि सोयाबीन जे निघायला लागलं आहे त्याचे भाव सुद्धा वाढतात आहे मार्केटमध्ये। त्यासोबत सरकारने सांगितलेलं आहे की रजिस्ट्रेशन सुद्धा 7 दिवसाच्या आत, खरं म्हणजे सोयाबीनची खरेदी दसऱ्याच्या नंतरच सुरू होते, एवढं लक्षात घ्या।
दसऱ्याची खरेदी दसऱ्यानंतरच सुरू होते आणि त्यामुळे रजिस्ट्रेशन त्याचं सुरू होणार. आणि केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की 90 दिवस पर्यंत जेवढं सोयाबीन असेल त्याची MSPच्या भावाने खरेदी केल्या जाणार आहे. मागच्याही वर्षी सोयाबीन आणि कापसाचे भाव कमी होते तर 5,000 रुपये प्रति हेक्टर म्हणजे साधारणतः 500 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला अनुदान दिलेलं होतं. आणि त्यामुळं हे सरकार, महायुतीचं सरकार जे शेतकऱ्यांसाठी काम करते आहे ते शेतकऱ्याला वारेवर सोडणार नाही. आणि अजूनपर्यंत बरं अनिल बोंडेजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. आपण पुन्हा एकदा शेतकरी नेत्यांकडे जाऊया. राजू शेट्टीजी आपल्या सोबत आहेत. राजू शेट्टीजी, तुम्हाला काय वाटतं? अनिल बोंडे असं म्हणतात की केंद्र सरकारने आश्वासन दिलेलं आहे, दसऱ्यानंतर खरेदी सुरू होईल, तरी शेतकरी संतप्त आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारचा दोष नाहीये. हे बघा, सरकारनं खरेदी सुरू केली, सरकारची जी जबाबदारीच आहे. तर खरेदी केली तर 4,892 रुपये प्रति क्विंटलनं खरेदी करणार. त्याच्यामध्ये आणि मॉइश्चर अमुक तमुक ह्या निकष लावणार. मुळामध्ये मुद्दा हा आहे की 9,000 वरून सोयाबीन 4,000 पर्यंत खाली का आला. ते जे नुकसान झालेलं आहे ते भरून येणार आहे का शेतकऱ्याचं? आणि मग ते का केलं? एखाद्या उद्योगपतीला खुश करण्यासाठी का आयात शुल्क कमी केलं गेलं? गरजेपेक्षा जास्त पामतेल आयात का केलं गेलं? अगदी खरं आहे. म्हणजे आयात शुल्क कमी का केलं गेलं, पामतेल गरजेपेक्षा जास्त आयात का केलं गेलं, असे अनेक मुद्दे आहेत. केंद्र सरकारची धोरणं आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणून आज शेतकऱ्यांचा हा असंतोष पाहायला मिळाला. धन्यवाद राजू शेट्टीजी, रविकांत तुपकरजी आणि अनिल बोंडेजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्यासाठी.